मित्रांनो, तुम्हाला पण प्रश्न पडलाय का, की मी पुढे जाऊन काय केलं पाहिजे? कशामध्ये करियर केलं पाहिजे? आणि मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना? असं जर तुम्हाला वाटत असेल, तर या 3 टेस्ट आहेत, ज्यात देऊन तुम्ही नक्की ठरवू शकता, की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे. आता कधी-कधी काय होतं बघा, की तुम्हाला असं वाटतं, की मी इंजिनिअरिंग करावं, पण तुम्हाला मॅथ्स अजिबात आवडत नाही आणि इंजिनिअरिंग म्हटलं, तर मॅथ्स हा येणारच. त्याच्यामुळे मग तुम्हाला मॅथ्स आवडत नसूनही जर तुम्ही इंजिनिअरिंग करायला घेतलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये मजा नाही येणार. त्याच्यामुळे जर तुम्हाला मॅथ्स आवडत नसेल किंवा असे कुठलेतरी टेक्निकल फील्ड्समध्ये तुम्हाला जायचं असेल, पण तुम्हाला मॅथ्स नाही आवडत, फिजिक्स नाही आवडत, केमिस्ट्री नाही आवडत, तर मग तुम्ही त्या फील्डमध्ये जाऊन तो अभ्यासही एन्जॉय नाही करू शकणार आणि पुढे जाऊन मग तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्हाला असं वाटतं, की मी डॉक्टर बनावं. पण तुम्हाला बायोलॉजीमध्ये अजिबातच इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला प्लांट्स नाही आवडत, म्हणजे त्याचा अभ्यास करायला नाही आवडत. तुम्हाला ॲनिमल्सचा अभ्यास नाही करायला आवडत किंवा तुम्ही या सगळ्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते. तर मग तुम्हाला अर्थात एकतर स्वतःचे विचार बदलावे लागतील किंवा तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप करावा लागेल किंवा तुम्हाला फील्ड बदलावी लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्हाला हिस्ट्री अजिबात आवडत नाही. हे सगळे विषय तुम्हाला खूप बोरिंग वाटतात. जिओग्राफी नाही आवडत, पॉलिटिकल सायन्स नाही आवडत आणि तुम्हाला आय-एस वगैरे बनायचं आहे. तर अर्थात तुम्हाला त्याचा खूप अभ्यास करावा लागेल किंवा तुम्हाला फील्ड बदलावी लागेल. आता जर तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे, की मी नेमकं पुढे जाऊन काय केलं पाहिजे किंवा कुठली फील्ड माझ्यासाठी बरोबर आहे, माझ्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज आहेत का? मी एक चांगला डॉक्टर बनू शकते का? किंवा मी एक चांगला ॲथलीट बनू शकते का? स्पोर्ट्स पर्सन बनू शकते का? किंवा त्याच्यामध्ये मी करियर करू शकते का? जे काही तुम्हाला हवं असेल ते करू शकते का? तर यासाठी माझ्याकडे काही टेस्ट आहेत. आता हे नेमकं कसं ओळखायचं आणि याच्यामध्ये काय-काय येतं हे सगळं आता आपण बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नक्कीच फायदा होईल. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे 3 टप्प्यांमध्ये टेस्ट आहेत. पहिली जी टेस्ट असणार आहे आपली, तर ती असणार आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. याच्यामधून काय कळतं, की आपला आय-क्यू कसा आहे, आपण किती लॉजिकली विचार करू शकतो, आपले लँग्वेज स्किल्स कसे आहेत, आपल्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटीज आहेत की नाही, याच्या आधारे आपल्याला हे कळतं, की आपण टेक्निकल फील्ड्समध्ये जाऊ शकतो, की आपण कोणत्या सर्व्हिस फील्ड्समध्ये जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. आता ही टेस्ट कशी आणि कुठे द्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. त्याच्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याच्या आधी आपण या सगळ्या टेस्टचा प्रकार बघणार आहोत. आता या ज्या टेस्ट आहेत त्याच्यावरून आपल्याला हे कळतं, की आपला मेंदू कशामध्ये कम्फर्टेबल आहे. म्हणजे आपण लॉजिकली विचार करतो, की आपण इमोशनली विचार करतो. हे आपण आता अर्थात हे लहानपणापासून आपण जसं स्वतःला ट्रीट केलंय किंवा जसं इतरांनी आपल्याला ट्रीट केलंय किंवा जसं आपलं इन शॉर्ट परवरिश वगैरे झालेली आहे, त्याप्रमाणे हे बदलत जातं, व्हेरी करत जातं. मग त्याच्यानुसार आता लगेच आपण स्वतःला नाही बदलू शकत. सो त्याच्यामुळे जे काही आपल्याकडे आहे लॉजिकल थिंकिंग असेल, इमोशनल थिंकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटीज असतील, नसतील, जे काही असेल ते सगळं आधी आपण स्वतःला टेस्ट करून घ्यायचं आहे. आणि मग याच्यामधून जर तुम्हाला तुमचा रिझल्ट ज्याप्रमाणे येईल, त्याप्रमाणे तुम्हाला कळेल, की तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम्ससाठी प्रिपेअर केलं पाहिजे, की तुम्ही जेईई नीट सारख्या एक्झाम्सकडे गेलं पाहिजे, तुम्ही यूपीएससी केलं पाहिजे, की तुम्ही कोडिंगमध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये स्पेसिफिकली काही केलं पाहिजे का? हे तुम्हाला याच्यामधून कळेल. सो त्यासाठी बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत. त्या सगळ्या वेबसाईट्स मी तुम्हाला सांगणार आहेच. सो त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळतील आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार पण आहे, की ते कसं वापरायचं आहे. ठीक आहे? सो व्हिडिओ नीट आणि शेवटपर्यंत बघायचा आहे. दुसरी टेस्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे इंटरेस्ट इन्व्हेंटरी. म्हणजे कधी-कधी असं असतं, की आपल्याला कळतच नाही, की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. आपल्याला असं वाटतं, की मला कुकिंग पण करायला आवडतं, मला पेंटिंग पण आवडतं, मला हे पण आवडतं, मला ते पण आवडतं, मला खेळायलाही आवडतं आणि मला अभ्यास पण करायला आवडतं, मला मॅथ्स पण आवडतं, मला बायोलॉजी पण आवडतं. सो बेसिकली आपल्याला असं वाटतं, की माझा इंटरेस्ट सगळ्यांमध्ये आहे किंवा कशातच नाहीये. एकतर 2 फेज असतात, की सगळ्यांमध्ये आहे किंवा कशातच नाहीये. मग आपलं हे जे पॅशन आहे, जे रिअल इंटरेस्ट आहे, तर ते कसं ओळखायचं? आणि अर्थात तुम्हाला जर हे इंटरेस्ट कळलं किंवा तुम्हाला काय आवडतंय, हे जर तुम्हाला कळलं, की तुम्ही इझिली तुमचं जे काही करियर आहे, तर ते निवडू शकता. फॉर एक्झाम्पल की तुम्हाला टीचिंग करायला आवडतं, की तुम्हाला काय म्हणूयात आपण एकट्यात वन म्हणजे समाजामध्ये राहून काम करायला आवडेल किंवा कोणाला तरी काहीतरी सांगायला आवडेल, की तुम्हाला एकटं-एकटं काम करायला आवडेल. सो बेसिकली अशा पद्धतीच्या पण गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. त्यासोबतच तुम्हाला कंटेंट क्रिएशन करायला आवडेल का पुढे जाऊन, की तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे ते करायला आवडेल. हे सगळं तुम्ही या इंटरेस्ट टेस्टमधून आपल्याला कळू शकतं. ठीक आहे. तर याच्यावरती मग तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार करियर निवडू शकता. जर तुम्हाला काही आर्टिस्टिक फील्डमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही आर्टिस्ट बनू शकता. तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला सायकॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही सायकॉलॉजिस्ट बनू शकता. तुम्ही खूप चांगलं काही लिहू शकत असाल, तर तुम्ही रायटर बनू शकता. कंटेंट क्रिएटरमध्ये पण बरेचसे म्हणजे अर्थात रायटरसाठी खूप जास्त अपॉर्च्युनिटी असतात. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. तुम्हाला जर काही थंबनेल वगैरे बनवायला आवडतंय किंवा तुम्हाला डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही ग्राफिक डिझायनर वगैरे पुढे जाऊन बनू शकता. सो बेसिकली अशा बऱ्याचशा असंख्य फील्ड्स अवेलेबल असतात. फक्त तुम्हाला तुमचा इंटरेस्ट ओळखायचा आहे आणि त्यासाठी आपण देणार आहोत टेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेशन्स पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्याचे प्लीज ऑनेस्टली आन्सर द्यायचे आहेत, कारण हे तुमच्याच बेनिफिटसाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या टेस्ट फ्री आहेत. तुम्हाला काहीही पे करायची गरज नाहीये. सगळ्या टेस्ट फ्री आहेत. ठीक आहे?
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड टेस्ट, ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट. आता अर्थात आपली सगळ्याची एक पर्सनॅलिटी असते. कोणाला टीमवर्कमध्ये काम करायला आवडतं, कोणाला एकटं काम करायला आवडतं, कोणाची डिसिजन मेकिंग स्टाईल कशी आहे. काही जण असतात की जे खूप जणांना विचारून डिसिजन घेतात. काहींचं असं असतं की स्वतःच डिसिजन ठरवतात वगैरे. सो बेसिकली नेमकं याच्यामध्ये आपण कसे आहोत किंवा काय आपण करू शकतो पुढे जाऊन, हे सगळं तुम्हाला पर्सनॅलिटी टेस्टमध्ये करता येईल. ठीक आहे. सो आता सगळ्यात पहिली जी टेस्ट आहे तर ती असणार आहे ऍप्टिट्यूड टेस्ट. टेस्ट देणं फ्री आहे. तुम्ही लिंक बघू शकता, aptitudetest.com अशी लिंक आहे, किंवा तुम्हाला ही लिंक जी आहे त्या ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. डोंट वरी. आता टेस्ट द्यायची कशी आहे बघा. तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल जेव्हा तुम्ही मी दिलेल्या लिंकवरती क्लिक कराल तेव्हा. याच्यामध्ये ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स असणार आहेत. डिपेंडिंग अपॉन लॉजिकल थिंकिंग वगैरे असे क्वेश्चन्स असणार आहेत. तर तुम्हाला 15 क्वेश्चन्स आहेत आणि 12 मिनिटांचा वेळ आहे. बिगिन वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे टायमिंग जे आहे तर ते सुरू झालेलं आहे आणि इथे तुमच्याकडे क्वेश्चन्स आहेत. आता तुम्हाला असं विचारलेलं आहे की ही सीरीज कंप्लीट करायला कुठला आहे. आता मी काही प्रश्न वाचत नाहीये, मी फक्त एक काहीतरी करत करत पुढे पुढे जाते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि आफ्टर सॉल्विंग तुम्हाला जो तुमचा रिझल्ट आहे तर ते बघायला मिळणार आहे. आता मी काय पण करते, आय डोंट नो माझं काय येणार आहे. ठीक आहे. ते वाचतही नाहीये प्रश्न. पण तुम्हाला मात्र खूप काळजीपूर्वक ही टेस्ट द्यायची आहे, कारण तुम्हाला याच्यावर आधारित कळणार आहे की तुमचं पुढचं करिअर काय असणार आहे. सो बघा मी काही पण भरलेलं आहे आणि तुम्हाला तुमचा स्कोर वगैरे कळतोय इथे, आणि मग तुम्हाला खाली खाली कळणार आहे की ॲबिलिटी कशी आहे, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग तुमचं कसं आहे, किंवा तुमच्याकडे आयक्यू वगैरे कसं आहे, हे सगळं तुम्हाला खाली कळणार आहे. ठीक आहे. किती टाइम राहिलेला आहे, तुमचा ॲव्हरेज स्कोर किती आहे, करेक्ट किती आलं, रॉंग किती आलं, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतंय. आता बघा, सो तुम्हाला आता मी सगळं स्किप करत गेले सगळे क्वेश्चन्स, आणि तुम्हाला इथे कळणार आहे की तुमची स्पेटियल ॲबिलिटी किती आहे, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग तुम्ही किती चांगल्या प्रकारे डील करू शकता, वर्ड अनालॉजीचे क्वेश्चन्स तुम्ही किती चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केलेले आहे, ती तुम्हाला रिझल्ट वरून कळेल. त्यासोबतच नेक्स्ट आहे आपल्याकडे कॉग्निटिव्ह ॲबिलिटी टेस्ट आहे. याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी वर्बल रिझनिंग, न्यूमेरिकल रिझनिंग, स्पॅटियल रिझनिंग आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग अशा प्रकारच्या 4 टेस्ट आहेत, या द्यायच्या आहेत, आणि मग तुम्हाला खाली जो रिझल्ट आहे तर तो पाहायला मिळणार आहे. यावरून तुम्हाला हे कळेल की तुमचं जे ब्रेन आहे तर ते न्यूमेरिकल रिझनिंग चांगलं करू शकतं, वर्बल रिझनिंग चांगलं करू शकतं, म्हणजे ते पॅराग्राफ चांगलं रीड करू शकतं की नंबर सोबत डील करू शकतं, हे तुम्हाला याच्यामधून कळणार आहे. सो दॅट तुम्ही हे ठरवू शकता की तुम्ही लॉजिकली किती चांगला विचार करू शकता. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन याचा स्कोर. सो अगेन ह्या ज्या टेस्ट आहेत त्या एक जनरल डिझाईन केलेल्या आहेत, आणि हे तुम्हाला फक्त हेल्प करण्यासाठी आहे. इट्स नॉट लाईक की तुम्ही हे बघूनच तुमचं करिअर निवडलं पाहिजे, नाही. पण तुम्हाला तुमचं करिअर निवडताना एक हेल्प हवी म्हणून या सगळ्या टेस्ट डिझाईन केलेल्या असतात. अगेन हे अजिबात पेड प्रमोशन वगैरे नाहीये, सो मला याच्यातून काही फायदा नाहीये. मी फक्त या टेस्ट बऱ्याच जणांना हव्या होत्या की कसं काय निवडलं पाहिजे, किंवा या वयामध्ये असं होतं की कळत नाही आपण काय निवडायला पाहिजे, काय करिअर निवडायला पाहिजे. त्याच्यामुळे एक हेल्प म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करते. याच्यामध्ये दुसरं कुठलाही हिडन उद्देश असं काही नाहीये. ठीक आहे. आणि अगेन सगळ्या टेस्ट फ्रीच असल्यामुळे, कुठलाही प्रमोशन नसल्यामुळे तुम्ही एक ट्रायल बेसिस म्हणून देऊ शकता. सगळ्यांना सुट्टी आहे, 10 मिनिटात तुम्ही या टेस्ट सगळ्या आटोपू पण शकता. So जास्त काही वेळही तुमचा जाणार नाहीये, आणि एक मजा म्हणून किंवा एक क्विज टाईप तुम्ही हे सगळं जे आहे तर ते बघू शकता. ठीक आहे. सो ही झाली आपली पहिली टेस्ट. दुसरी टेस्ट जी आपली होती तर ती होती इंटरेस्ट आपल्याला ओळखायचा आहे. सो माझ्याकडे इंटरेस्टसाठी अशा पद्धतीने अजून एक वेबसाईट आहे, ती म्हणजे युअर फ्री करिअर टेस्ट, आणि याच्यामध्ये आपण इंटरेस्ट बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल त्यांनी विचारलंय की तुम्हाला बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स इंटरेस्टिंग वाटतं की स्लाइटली इंटरेस्टिंग, नॉट इंटरेस्टेड, जे काही असेल ते तुम्ही इथे लिहू शकता. तर मी इथे काही पण अगेन करते. सो तुम्हाला मात्र तुमच्या ह्याच्याप्रमाणे करायचं आहे. ठीक आहे. मी प्रश्न वगैरे काही वाचत नाही, असंच टाइमपास चाललाय माझा, कारण तुम्हाला मला हे दाखवायचं की हे कसं वर्क होतं. ठीक आहे. सो लेट्स डू. सो बेसिकली इथे तुम्हाला सगळ्याच फील्डमधले विचारले गेलेले आहेत इंटरेस्ट, की तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे असे फील्ड्स आहेत की ड्रॉइंग आहे, पेंटिंग आहे, लीगल आहे, ट्रेडिंग वगैरे आहे, किंवा सॉफ्टवेअर असेल, टीचिंग वगैरे आहे. सो मग याच्यामध्ये तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, काय इंटरेस्ट आहे, हे सगळं तुम्हाला इथे विचारलेलं आहे. ठीक आहे. अरे बापरे. सो ही सगळी तुम्हाला टेस्ट नीट वाचून पूर्ण करायची आहे. आता सध्या मी काहीतरी करते. तुम्हाला वरती बघायला मिळते की किती क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत वगैरे, बारवरती बघायला मिळते. आणि ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळं फिल करायचं. कंप्लीट झालं की तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला आता एक पेज बघायला मिळते. तर इथे तुम्हाला ते सगळं सोडायचं आहे. हे काही करायचं नाही आपल्याला. सो जे रिझल्ट आहे तर ते आपल्याला बघायचं आहे फक्त. सो त्यानंतर हे सगळं ते पे वगैरे काही करायचं नाही आपल्याला. खाली खाली जायचं आणि सगळ्यात लास्टला तुम्हाला इथे व्ह्यू फ्री रिझल्ट असं बघायला मिळते. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सो त्यानंतर तुम्हाला बघायला मिळते की तुमचं नाव किंवा आयडी वगैरे हे काहीतरी असं इथे लिहायचंय. सो आपण काहीतरी नाव असंच लिहूया, आणि मग आपला जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला प्रिंट करायचा आहे. सो कुठे आहे ते प्रिंटचं ऑप्शन. ओके.
सो ठीक आहे. प्रिंट वगैरे करायची काही गरज नाही. तुम्हाला खाली रिझल्ट जो आहे तो बघायला मिळते. मी पण तुमच्यासोबत सॉल्व्ह करते. सो तुमचं जे काही तुम्ही इंटरेस्ट भरले असतील त्यानुसार तुम्हाला ते बघायला मिळते, की तुमचा ट्रेडमध्ये इंटरेस्ट लेव्हल किती आहे, हेल्थ केअरमध्ये किती आहे किंवा लीगल याच्यामध्ये किती आहे. सगळ्यात लोवेस्ट जे असणार आहे ते खाली असणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सगळ्यात लोवेस्ट वगैरे आहे. म्हणजे तुम्हाला जे टॉप प्रायोरिटीवाले करिअर आहे तर ते वरती पाहायला मिळते आणि खाली खाली तुम्ही जाल त्याप्रमाणे तुम्हाला लो प्रायोरिटीवाले पाहायला मिळते. म्हणजे त्यांनी हे पण एक्सप्लेन केलेलं आहे, की जर तुम्ही हेल्थ केअरमध्ये चांगलं स्कोर केलंय तर तुम्हाला लोकांना हेल्प करायला आवडतं, त्यांना क्युअर करायला आवडतं वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. सो ही जी इंटरेस्टची टेस्ट आहे ती आपण पाहिली. आता आपण पर्सनॅलिटी टेस्ट बघतोय. सो बिग 5 पर्सनॅलिटी टेस्ट असं याचं नाव आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला खाली टेस्ट बघायला मिळते, की आय एक्सेप्ट पीपल द वे दे आर. तर तुम्ही करत असाल तर ॲक्युरेट वरती, नसेल तर कमी, असं करत करत तुम्हाला हे जे आहे तर ते सॉल्व्ह करायचं आहे. सो ही पर्सनॅलिटी टेस्ट आहे. बेसिकली तुम्ही कशा पद्धतीचे आहात, तुम्ही डिसिजन घेणारे आहात का वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे. सो हे सगळं तुम्ही सॉल्व्ह करत जाऊ शकता आणि मग देन यू विल गेट दी रिझल्ट. सो त्यानंतर तुम्ही, आता मी स्किप करत जाते. ठीक आहे. स्किप नाही होत ऍक्च्युली, बट ठीक आहे. सो हे जेव्हा तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करत जाल, आता मी सगळं भरत नाही, व्हिडिओ मोठा होईल. सो जेव्हा तुम्ही हे नेक्स्ट नेक्स्ट करत जाल तेव्हा तुम्हाला लास्टला रिझल्ट व्ह्यू करायचा आहे आणि रिझल्ट व्ह्यू केल्यानंतर मग तुम्ही चेकआउट करू शकता की तुमची पर्सनॅलिटी काय आहे किंवा त्याचे काय रिझल्ट येत आहेत. आणि मग त्या अकॉर्डिंग तुम्ही बघू शकता की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे आणि त्याला सूट होणारं एक करिअर तुम्ही डिसाईड करू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी हेल्पफुल ठरेल. मी खूप ऑनेस्टली हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही नक्की हे सगळे टेस्ट जे आहेत तर ते देऊन बघा. अगदी तुम्ही टाइमपास म्हणून दिल्या तरी पण चालतील. फक्त एवढेच की उत्तरं बरोबर द्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. अगेन तुमचं करिअर जर ऑलरेडी डिसाईड झालं असेल तर ह्याच्याने काही फरक पडू देऊ नका. हे फक्त हेल्प करण्यासाठी आहे किंवा तुम्हाला स्वतःला चांगलं ओळखण्यासाठी आहे. अगेन ह्या टेस्ट फक्त जनरल पर्पजसाठी आहेत. हे जे म्हणतील तेच करिअर तुमचं असणार असं काही नाहीये. हे फक्त जस्ट तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकता, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचे इंटरेस्ट कशामध्ये आहेत. अगदीच कन्फ्युजन मध्ये असाल तर मग तुम्ही या टेस्टचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे. ज्यांचं ऑलरेडी ठरलं आहे त्यांनी प्लीज ह्याने कन्फ्युज होऊ नका. तुम्हाला जे हवं आहे तेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करायचंय. कारण अल्टिमेटली प्रत्येक पर्सन हा युनिक असतो, त्याच्या युनिक एबिलिटीज असतात आणि त्याने तेच करावं जे त्याच्या स्वतःसाठी आवडीचं आहे किंवा स्वतःला करावं असं वाटतं. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला या टेस्ट युजफुल ठरतील आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.